नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताच नमो शेतकरी योजनेचा FTO जनरेटची कार्यक्रम शासनाने राबवलेला आहे, म्हणजे तो चालू झालेला आहे। 6 तारखेपासून FTO जनरेट झालेला आहे। ज्या शेतकऱ्यांचा FTO जनरेट झालेला आहे त्यांना काय होणार आहे, ते पात्र आहेत, म्हणजे नमो शेतकऱ्याचा हप्ता त्यांना काय होणार आहे, मिळणार आहे। पण ज्या शेतकऱ्यांचा FTO जनरेट झालेला नाही ते कदाचित अपात्र असू शकतात, कारण 6, 7 आणि 8 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांची काय होणार आहेत, FTO जनरेट होणार आहेत। आणि FTO जनरेट होऊन काय होणार आहे, जे पात्र लाभार्थी आहेत ना, त्यांना काय होणार आहे, नमो शेतकऱ्याचा हप्ता जो त्यांचा आहे तो त्यांना वितरित केला जाणार आहे। मग 9 तारखेपासून 9, 10, 11, 12 पर्यंत असं चालणार आहे। हप्ता आहे का नाही, ज्यांना 9ला येईल, काहीला 10ला येईल, 11ला येईल, असं काय होणार आहे, हप्ता पडणार आहे। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, साईटवर जाऊन, नमो शेतकरी साईटवर जाऊन आपला FTO जनरेट झालेला आहे का नाही ते पाहायचं आहे। आणि ज्यांचे FTO जनरेट झालेला आहे तर त्यांना काही अडचण नाही, नमो शेतकऱ्याचे 2000 रुपये येतील। पण ज्यांचा FTO जनरेट झाला नाही अशांना थोडंसं अडचण आहे, की ते पात्र आहेत का नाहीत, ते पात्र नाहीत असं समजावं लागेल। आणि त्यांना हप्ता येणार नाही असं म्हणलं तरी काही अडचण नाही, कारण ज्यांचे FTO जनरेट व्हायला कालपासूनच सुरू आहेत, पात्र सर्व शेतकऱ्यांचे FTO जनरेट होतील। आणि ज्यांचे FTO जनरेट होणार नाहीत त्यांनी समजायचं की आपल्याला हा काय होणार आहे, ह्या हप्त्यापासून आपण वंचित राहू शकतो, आपण पात्र नाहीत, आपल्याला काहीतरी अडचण आहे हे हप्त्यासाठी, त्यामुळं मग आपण त्याच्यापासून वंचित राहू शकतो। असं काय करायचं आहे, समजायचं आहे। मग तुम्ही पात्र जे शेतकरी आहेत त्यांनी साईटवर जायचं आणि पाहायचं आहे की आपल्याला आपला FTO जनरेट झालेला आहे का नाही, आज होईल, उद्या होईल, आहे का नाही। 9 तारखेपर्यंत, 8 तारखेपर्यंत होईल। आणि 9 तारखेला सकाळी 10 वाजल्याच्या पुढून हप्त्यालाच काय होणार आहे, सुरुवात होणार आहेत। मग जेवढे पात्र शेतकरी आहेत, बऱ्याच दिवसापासून काय करत आहेत, नमो शेतकऱ्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना मग 9 तारखेपासून हप्ता वितरित होणार आहे। सर्व शेतकऱ्यांना काय होणार आहे, पात्र हप्ता येणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना त्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे, बऱ्याच दिवसापासून तो हप्ता पेंटिंगमध्ये आहे, म्हणजे पडलेला नाही। असं सर्व शेतकऱ्यांना काय होणार आहे, हप्ता येणार आहे। त्यामुळं मग आपण आपल्या FTO जनरेट झाले का नाही ते काय करायचं आहे, साईटला जाऊन पाहायचं आहे। ज्यांचे झाले आहे ते पात्र शेतकरी आहेत त्यांना फिक्स हप्ता येणार आहे, आणि ज्यांचे झाले नाही तर त्यांना हप्ता वगैरे येणार नाही असं समजायचं, कारण ते पात्र नाहीत। असंच आपल्याला काय करावं लागणार आहे, ठरवावं लागणार आहे। ही एक नवीन अपडेट होतं आपल्यापर्यंत पोहोचलं। धन्यवाद।